जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण जातो बघा किल्जला. आमच्या मित्राचा साखरपुडा आहे, रोहन कोणाळे यांचा. त्यासाठी मी, गौरव आणि बाळू आम्ही तिघजण निघालो एंगेजमेंट शूटसाठी. बाळू आज काय करणार आहे तू? सिनेमॅटिक मोबाईलवर. गौरव तू? कॅन्डिडेट नेहमीप्रमाणे. आणि मी आहे ते ट्रेडिशनल फोटो करणार आहे. चला तर तुम्हाला दाखवतो आज रोहनचा साखरपुडा. गावातून 11 वाजता निघालतो, आत्ता वाजले तर 11:30. आम्ही आलो आता लोकेशनच्या जवळ. हे आहे बघा किलज गाव, त्याची नवरदेव. हे मंडप आणि इथं कार्यक्रम आहे बघा. हे आहे किलज गाव. बळू बळू कर चालू. काय घेतो जातो तू? सिनेमॅटिक फोनवर. अरे पण ह्याची शॉट घे ना. इथं आतमध्ये डेकोरेशन केलं आहे हॉलमध्ये. आणि हे नवरदेवाचे आजचे नवरदेवाचं घर आहे. हां, हे नवरदेवाचे मित्र. काय नाव आहे भाया तुझं? हां, पाहुणे हो का? कुठे गेलो हे गेले. दाखवतो तुम्हाला. अरे तरी लाईट गेली बघा. गावात हीच असते बघा, कधी येत्या कधी जात्या पत्ता लागत नाही. आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम मारुती मंदिरामध्ये. आणि इथंच डेकोरेशन केलं आहे. हे मित्रा, डेकोरेशन कोणाचं आहे? मारुती राजमाने. डेकोरेशन तर चांगलं आहे बघा. श्री तुळजाभवानी इव्हेंट डेकोरेशन. डेकोरेशनचं शूट घेतलं मी. एक डेकोरेशनचा फोटो घेतला. बाळू झालं सगळं? बाळू घेतलं का डेकोरेशनचं? डेकोरेशन घेतलं सगळं? ओके. कार्यक्रमाला लयच उशीर झाला. आता आलते पंडित. आता कार्यक्रम चालू व्हायला. आयर आहे ती पहिल्या सुरू. पब्लिक सगळं आलंय. पब्लिक बाहेर बसले, पुरुष बाहेर बसले, ते पुरुष मंडळी. आणि लेडीज सगळे यायले ते अजून पब्लिक एक एक यायला. आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. काका किती वेळ लागेल? अर्धा तास. त्या दृष्टीनं आपण सर्वांना विनंती करण्यात येत आहे की विनंती जी आहे त्या दोन्ही परिवाराकडून आवाज काढण्यात येत आहे. एक कोल्हाडे परिवार आणि राजमानी परिवाराकडून आपणास विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या कार्यक्रमाला यावं आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य करावं. आलेल्या मान्यवरांनी बसून घ्या. लेडीज आहेत, स्त्रिया, त्यांनी ताबडतोब हात धरून बसून सहकार्य करावं. कलश पूजन होत आहे. आता पूजनचं झालंय. आता नवऱ्या मुलाला बोलवतील आणि आयर वगैरे करायला चालू करतील. आता झालं, कार्यक्रमाला सुरुवात व्हायला. आयराचं झालं की आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. पुरीची एंट्री झाली आहे बघा आता. आलेत आता त्यांचं काय असेल ते पूजा चालू आहे आता. सगळी विधी व्यवस्थित करलेत पुजारी. विधी प्रॉपर करून गेलेत. पब्लिक सगळं आले. सगळं फुल जमा झाले बघा पब्लिक. नवरे आता बसलेत त्यांच्या आसनावर. आता रिंग वगैरे घालायचा कार्यक्रम करायचा बघा. एकमेव काका इथे बघा गडबड कराल ते. राहिले काका? हां, ते झाल्यानंतर जेवण पाहुण्याची चालू आहे का? काय काय जेवायला?
जेवायला मोप केलं त्याने पुरं म्हणजे तो पुरं म्हणजे तर काय काय केलंय पण ॲटम जामून आहे का पनीर हां आलेत आता नवरा नवरी आता सगळ्यांनी ते व्यवस्थित हाताचं वगैरे फुलं आणलेली हाताला लावून गेले ते नवरदेवाला वगैरे हार पण आणला आता नवरदेव लगेच आला की हार वगैरे घालून घेतात नशीब करण्यात आलेला आहे हा जो एंगेजमेंट आहे हा राजवाने आणि समुद्रातून हा साजरा करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी 7 मे 2026 रोजी हा लग्न सोहळा संपन्न होणार आहे त्या दृष्टीने सर्वांनी लक्षात ठेवावं आणि त्याचप्रमाणे असं आज येऊन तुम्ही उपस्थिती दाखविला त्याचप्रमाणे लग्न कार्याला देखील आपण उपस्थित राहून सहकार्य करावं असं आग्रहाची विनंती राजमानी परिवारामार्फत आपण करण्यात येत आहे त्यांनी वेळोवेळी सहकार्य करावं आणि या दोघांचा अक्षर टाकावं असं आग्रहाची विनंती आपल्यास करण्यात येत आहे आणि यासाठी या भावी आहेत ते रोहन कुमार यांना आज रोजी ठरलेल्यापैकी 3 तोळा सोन्यापैकी 5 ग्रॅम सोनं आज रोजी घालून घेण्यात येत आहे आणि 1 तोळा सोनं आणि कपड्यासाठी असलेली काय भावी आहेत 51,000 रुपये ते देखील आज सुपूर्द करण्यात येत आहे तरी ते स्वीकार करावा असं आग्रहाची विनंती संबंधितांना करण्यात येत आहे लक्षात ठेवा 7 मे 2026 रोजी हा लग्न सोहळा संपन्न होणार आहे त्या दृष्टीने आपण अगत्याने यावं आणि हा कार्यक्रम संपन्न करावा असं आग्रहाची विनंती सर्वांना करण्यात येत आहे हे लक्षात ठेवावं अंगठ्या घालत आहे ते आता हो इकडे 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 रोहन रोहन थोडंसं मध्ये जा तिकडे समोर बघा ह्या कॅमेऱ्यात बघ हे साखर दे दे विधी झालाय सगळा हार गाठलेत काडी लावून नाम पण घेतलाय आता केक राहिला ओटी भरून घेतले तेवढा केक झाला की परत ग्रुपिंग होईल विधी झाला आता ग्रुपिंग चालू झाले लय गर्दी आहे बघा इथं आता 4 वाजता त्या जवळजवळ सगळे ग्रुपिंग होत आले आता काय थोडं राहिले आता हे झाल्यानंतर जेवायला जाणार आहे ती बाळू झालं का सगळं एडिटिंग चालू आहे का हां रिझल्ट कधी दाखवतो हर्ष जेवायची झाली का सगळी माणसं आम्हाला कधी आहे जेवायला चला येतो आता झालं आता जेवण चालू आहे नवरदेवासोबत बसलो आम्ही जेवायला सगळी ग्रुपिंग झाले आता त्यांचे क्लोजअप घ्यायचे नॉर्मल भैया का आणले केक आणला किती वेळ लागेल अरे दाद्या लय लाजरा बाबा पोरगा दिदे काय नाव आहे तुझं आणि ते नवरदेवाला काय चालले जामून मध्ये हा मीठ चालल्यावर काय होते मग का बरं चाललीस काय होतं तिथे गुलाबजाम मध्ये मीठ चाललं होतं म्हणजे मी इक्वला इकडून माझे काका आहेत तिकडून दिदी आहे हा मग ते मीठ चालल्यावर काय होते नाही मला माहित नाही मी दोन्ही पण आहे जस्ट ह्याच्यासाठी कशाने उचमळत आहे तिथे होय अजून फोटो सेशन होईना गेलंय दादा ए बाय केक आला का नाही हा आण आता केक घेऊन केक कापायचा इथं केक कापल्यानंतर मग क्लोजअपचे शॉट घ्यायचे त्यांचे केक आला
केक आला बाया, पण ठेवाला का आहे खाली बाया ठेवाला? दीदी ते केक कशावर ठेवायचा? जार आण की मजा. केक आणलाय हो का? आता केक कट करायचं. अगोदर नव्हतं असलं काय, आमच्या वेळेस तर काय नव्हतं. आमचं तर काय लॉकडाऊनमध्ये झालं आहे. पण आता हे नवीन प्रथा चालू झाल्या त्या एंगेजमेंट झालं की केक कापायचं. होय बया बया तुझं झालं आहे का? हा तू करणार आहे का असलं का? कोर्ट मॅरेज, लव्ह मॅरेज? बया ही व्हिडिओ संध्याकाळी यूट्यूबला येणार आहे, घरचे बघणार आहेत, एवढं लक्षात राहू द्या. केक कट करणार आहे ते. हॅपी बर्थडे म्हणा. काय म्हणणार हो तुम्ही आता? हा मग एक बार म्हणून दाखवा बरं मला. हा का खायलेस? खा की मग. छान आहे का? मीठ टाकले का त्यात? काय खायला बाया? मामा काय खायला? केक. मीठ टाकले म्हणे याच्यात. ए बाया तुला कळणं गेले टाकले. कुणाला? कुणाचा? होय नाही खरंच आहे तो. हा मामा झाले का? हे खा तू केक खा. मामा जमल्यावर आवर्जून बोलवा. हा पण मला असं का वाटायलं की मामाचं सोडून बच्चाचं आधी केलंय. हा काय झालं? होय हा मामा देवापाशी देर आहे पण अंधेर नाही. होईल आपलं लवकरच. होईल ह्यांच्या आधी सुद्धा होईल. होय पटमंगनी चटव्या. हे यांच्या गावातील सगळ्यात धडाडीचा कार्यकर्ता गौरव. प्रत्येकाच्या तोंडात नाव असते गौरव गौरव. काय झालं गौरव? हा किंग ऑफ किलर्स. हा बघायला पूर्वी आली तर वय 28 सध्या चालू आहे. हा. 12वी पास आहे. हा कंपनी जॉबला आहे 50,000 पगार आहे. हा घरा बंगला 3 मजली. हा बाबा तिच्यावर खाते. घराच्या भावाच्या कोणा पडते. बघा तू टाकून तुमच्या माने ते कधी 7 पोरी बघितले. हा पुरी आवडली. एक पुरी आवडली. पुरी द्यायला पसंत केला. पुरीने यायला पसंत केला. काय झालं देख नाही सगळ्यात पोरं आमच्या गावातलं. त्याचं काय पहिल्यांदा सगळ्यात जास्त शांततेत क्रांती करणार. नाही गौरव खरं धडाडीचा कार्यकर्ता. गौरव तुझं वय? माझं वय 18. 18. अजून 2 वर्ष थांबतोच पुन्हा करतोच. 2030 ला ग्रामपंचायतला इंजिनियर आहे. 22 वार्ड क्रमांक 2. घरीच अगोदर फोटोशूट करला त्यांचा. हार्दे इकडं. नवरीचे सोलो फोटो सेशन चालू आहे आधी. कपलचं फोटोशूट करण्यासाठी आता एका लोकेशनला जायला.
उधर रिंगची शॉट घ्या. एडिटिंग करता रिंगची शॉट आपल्याला टाकायची. ओके 7 हातामध्ये घ्यायचं. ठीक आहे. हां तसा ना रिंग मला दिसली पाहिजे समोर. हां थोडीशी अशी टंगर इकडे इकडे हां तो हात पलीकडून घ्या ना खाली पाहिजे हातावरती. इकडे इकडे हां इकडे हातावरती हात. कपलचं झाले बऱ्यापैकी. तर नवरीचं सोलो राहिले. नवरदेवाला विचारू आजचं कसं झालं कोणाला मित्र कसं झालं आजचा कार्यक्रम. हां 4 नंबर एक झाला. हां आता बस सगळं पोच करायचं आहे. हां लग्नाची तारीख वगैरे काढली का नाही. लग्नाची तारीख काढली आहे 7 मेला काढली आहे. या तुम्ही पण लग्नाला सगळ्या तुमच्या सबस्क्राईबला पण सांगा हां या म्हणून लग्नाला. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा. चालतंय धन्यवाद. अशा रीतीने सगळं कार्यक्रम झाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.